केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात झालेल्या नीट परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी चंद्रपुरात आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काच्या संरक्षणासाठी सातत्याने भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, विद्यार्थी हिताला बाधा आणणाऱ्या शैक्षणिक धोरणांचा पुनर्विचार करण्यात यावा, पारदर्शक, न्याय आणि विद्यार्थी केंद्रित परीक्षा प्रणालीची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच नीट परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार नारेबाजी केली। प्रांजली सागर दुर्गे, कालपासून आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही अभिजित दिपके सर आणि सोनम वांगचुक सर यांच्या समर्थनात विद्यार्थ्यांच्या लढ्याला समर्थन देत कालपासून उपोषणाला बसलेलो आहोत। आम्ही सर्वजण एकत्र येऊन त्यांची ताकद वाढवत आहोत, त्यांना सपोर्ट करत आहोत। तिकडे जाऊन आम्ही सपोर्ट नाही करू शकत, म्हणून आम्ही इकडूनच सपोर्ट करत आहोत। आणि तुम्ही पण सर्वजण येऊन चंद्रपुरातले प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक नागरिक येऊन इथं सपोर्ट करा सर्वांना, तिकडे त्यांना पण सपोर्ट मिळेल। तुम्ही जेवढी जनता जोडणार तेवढंच तिकडे प्रेशर पडणार। आज आंदोलन सर्व चंद्रपूरकर वासियांतर्फे करण्यात येत आहे। त्या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे की दिल्लीमधील जे मंत्री बसलेले आहेत, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत। तसेच सोनम वांगचुक जे मागील 20 दिवसापासून आंदोलन उपोषणाकरिता ते बसले होते, त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। तसेच चंद्रपुरामध्ये आमचे दुर्गेताई हे उपोषणाला बसलेले आहे। अगर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हे आंदोलन पूर्ण जसं दिल्लीमध्ये चालू आहे तसं चंद्रपूरमध्येही चालू राहील, एवढंच बोलतो। आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळालाच पाहिजे। आम्हाला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे। खूप वर्षांपासून नीटचा पेपर लीक होत आहे,